बांबवडे तालुका पलूस येथील ग्रामसभेत आज चांगलाच गदारोह पाहायला मिळाला। ग्रामपंचायतीच्या कारभारावरून सत्ताधारी गट आणि ग्रामस्थ आमनेसामने आले। बेकायदेशीर खर्च, नियमबाह्य कामे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप ग्रामसभेत करण्यात आले असून ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तब्बल 8 तास चाललेल्या ग्रामसभेचे चित्रण सुरुवातीपासून शेवटपर्यंत करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पडली। पाहूया सविस्तर वृत्त। हनुमान मंदिराच्या सभा मंडपात सकाळी 10 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली। काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत असंतोष असल्याचे ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेची मागणी केली होती। त्यानुसार आयोजित या ग्रामसभेत सरपंच अरविंद मदने अध्यक्षस्थानी होते। सुरुवातीपासूनच वातावरण तणावपूर्ण होते। ग्रामसभेत विरोधक आणि नागरिकांनी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांचा पाडा वाचला। ग्रामपंचायत सदस्यांच्या तथाकथित अभ्यास दौऱ्यांवर अवैध 2 दिवसात 1,40,000 रुपयांचा खर्च केल्याचा जाब विचारण्यात आला। तसेच गावात उभारण्यात आलेल्या वॉटर ATM आजही बंद असल्याने त्यावरील खर्च वाया गेल्याचा आरोप करण्यात आला। गटारी, रस्ते व विकास कामांसाठी निवेदन न काढता विशिष्ट ठेकेदारांनाच कामे दिल्याचा आरोप ग्रामसभेत झाला। प्लास्टिक कचरा प्रक्रिया कक्षांसाठी 1.5 लाख रुपयांचा खर्च झाला असला तरी हा प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडींवरून ग्रामसभा चांगलीच तापली। अवैध 12,000 किलोमीटर धावलेल्या वाहनांसाठी तब्बल 1.5 लाख रुपयांचे डिझेल खर्च कसे झाले असा सवाल करण्यात आला। तसेच 4 टायर खरेदी केल्याचे दाखवून प्रत्यक्षात एकच टायर बसवल्याचा आरोप करण्यात आला। ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ जाधव यांनी काही बाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे। टायर खरेदी प्रकरणात आर्थिक अनियमितता झाली हे मी मान्य करतो। पुढे अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल। या कबुलीनंतरही ग्रामस्थांचा संताप कमी झाला नाही। ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामसभेत लावून धरली गेली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सभास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एकूणच बांबवडे ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभाराचा मोठा पोलखोल झाला आहे। आता या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का यापुढे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। तीन कशामध्ये पाणी पुरवठा ग्रामनिधी तिथं बघा पाठीमागे अकाउंट नंबर चुकीचा आहे का बघा तिथं आलेले बोला ते 2 दिसते 15 अकाउंट आहे कुठल्या योजना जिल्हा बँक 15च्या 15 बँकेचे पासबुक घेऊन यायचं आता कारण आम्हाला कसं कळणार तुम्ही इथं बँकाच दाखवत नाही त्या मला आता ते 15 पाहिजे आणि एवढे कुठल्या ऐका भाऊसाहेब कुठल्या नियमाने तुम्ही 15 अकाउंट ठेवल्यात अगदी कर्मचारी तुम्ही का माहिती देताय त्यांच्या चुकीची सांगताय नागरी सुविधा जनसुविधा परत 15 हे असे वेगवेगळे खाते 15 एवढे नाही खाते आणि ग्रामनिधी आणि पाणी पुरवठा असे एकूण 5 ते 6 खाते सरपंचांनी मला सांगितलं आपल्याला की मागे त्याला घरकुल मिळणार आहे। तर कोणी मागणी केली त्याला मिळालंय का? नको त्याला घरकुल मंजूर झालेला आहे। अहो तुम्हाला सांगू का हे शासकीय खुर्चीवर बसलेले आहेत। तुम्हाला घरकुल योजनेसाठी घरकुल मंजूर करायसाठी पैसे घेण्याचा अधिकार आहे का? हो दिले माझ्यावर पुरावा आहे। रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे। नको त्याला तुम्ही घरकुल मंजूर करताय, माघारी जाऊन त्याच्या माघारी पैसे काढून तुम्ही घेताय, हे खरंय का? बघा ती सगळ्यांचा सरपंच आहे ऑनलाईन पेमेंट केलेलं 1 वर्ष झालं मला घरकुलसाठी म्हणताय तुला जागा नाही। 3 नंबर वार्डातले उकरडे तसेच ठेवले, सगळ्या गावातले उकरडे काढले। माझ्या घरापुढे पण उकरडा आहे, मला म्हणताय तुला घर बांधायला जागा नाही त्याच्यामुळे मी तुला घर मंजूर करत नाही।
तसं म्हणू नका, मला वेळ लागलेला नाही. सरपंच साहेब हो अण्णा एक मिनिट. सरपंच साहेब असं आणखी एका व्यक्तींना भाऊनी ग्रामसेवक साहेब हे पेमेंट 4,000 ऑनलाईन घेतलेला आहे गावात कसं 17 जुलैला 4,000 रुपये ऑनलाईन घेतले. मग तुम्हाला अजिबात भीतीच नाही कायद्याची, तुम्ही डायरेक्ट अकाउंटवर पैसे घेताय. आधीच नाही, तेच केलं. अहो, सरपंच साहेब एक मिनिट काका पैसे घेतले त्याने मंजूर करून देतो. आणि काका सरपंच साहेब त्यांचं जे बोलणं झालंय ना फोनवरती त्याच्या रेकॉर्डिंग पण आहे, पैसे द्या म्हणून. आणि कॅश व्यवहार आर्थिक व्यवहार झाला तर ते वेगळं. भाऊसाहेब इतके निडर आहेत की ते डायरेक्ट अकाउंटला पाठव म्हणून सांगतात. बरोबर आहे ना? काय आहे सांगतो, ऐका ऐका एक मिनिट. हे 4,000 आहे तिकडं. 15,000 मागितलेले.